नमस्कार. आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गावामध्ये, मूळ गावामध्ये, वाटेगावमध्ये आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती फार मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत आहे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार यांच्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी जयंती आपल्याला उत्साहात साजरे असलेले पाहायला मिळते. या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांची ग्रंथदिंडी देखील या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये निघलेले आहे. आपल्यासोबत प्रदेशचे सरचिटणीस लतीफजी तांबोळे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने या ठिकाणी जयंती साजरी होते. दादा नमस्कार. नमस्कार. कशा पद्धतीने आजची जयंती साजरी केली? आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून या जयंती उत्सवाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मी पहिल्यांदा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आज सकाळपासून अतिशय जल्लोषामध्ये आपण या उत्सवाला सुरुवात केलेली आहे. आज सकाळी आम्ही 10 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला अभिवादन करून नतमस्तक होऊन आम्ही सर्वांनी मिळून जल्लोषामध्ये पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा सर्व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी जिथं अण्णाभाऊ साठेंचं वास्तव्य होतं त्या आज त्यांच्या घरामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्यांच्या घरचे प्रतिनिधी बनून खरंच आम्हाला मनापासून आनंद. पहिल्यांदाच या ठिकाणी अजितदादा गटाच्या वतीनं अजितदादांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी जयंती साजरी होते. आपण अण्णाभाऊ साठेंच्या घराजवळ समोर आलात, कसा वाटतोय, काय अनुभव येतोय आपल्याला? हा परिसर, ही भूमी पाहिल्यानंतर खूप मोठा आनंद झाला आणि मी आदरणीय अजितदादा आणि आदरणीय सुनील तटकरे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की आम्हा पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्याला ही संधी प्राप्त करून दिली. आणि त्यानिमित्तानं 1.5 दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठेंनी या राज्यामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे तर जगामध्ये आपलं नाव केलं, आपल्या भारत देशाचं नाव केलं. त्याबद्दल आणि त्यांच्या या जन्मभूमीमध्ये आम्हाला येण्याचा मान मिळाला. आज त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या सुनबाई आमच्या सावित्रीमाई साठे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्या परिवारातल्या व्यक्तीसोबत बोलत असताना त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये येत असताना मनापासूनचा आनंद झालेला आहे.